प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग विश्वसंत जगदमान्य संत श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 6 चरणाचं नामाचं महत्त्व सांगणारा किंवा प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या गावामध्ये बालसंस्कार शिबिर या ठिकाणी चालू आहे आणि ते आज या ठिकाणी हरिभक्तपरायण गुरुवर्य संतोषजी बाबा पवार आणि पवन महाराज खंडागाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी केळवद या गावामध्ये शिबिर चालू आहे आणि आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे गुरुजी या ठिकाणी जोमाळकर सर या ठिकाणी उपस्थित आहे. तसे गावातील सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ गावातील मुलं या ठिकाणी येतात शिकतात. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मृदंगाचार्य गायक वादक आणि या ठिकाणी तुमच्या गावचं वैभव म्हणजे बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहे आणि गुरुवर्यांच्या चरणी सर्व संतांच्या चरणी ज्ञानोबरायांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल तुकोबारायांनी या समाजाकडे पाहिलं आणि समाजाची नाडी ओळखली. का तर कारण आमचे संत डॉक्टर आहे आणि समाज हा पेशंट आहे. परंतु आमचे संत आताच्या डॉक्टरांसारखे नाहीत. आताच्या डॉक्टरांना कळत असतं की हा पेशंट अर्ध्या तासामध्ये मरणार आहे, पण तरी पण ते त्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारचे एखादं इंजेक्शन देतात आणि बिल वसूल करतात. परंतु आमचे संत तसे नाहीत. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो आणि पुढे चालतो. विठ्ठल एक पेशंट असं दुखत असल्यामुळं दवाखान्यात गेला. दवाखान्यात जायचं होतं म्हणून बुलढाण्याला गेला. दवाखान्याजवळ गेल्याच्या नंतर कोणाला विचारू लागला का हो बाबा या डॉक्टरांचा दवाखाना कुठे, का हो आजी या डॉक्टरांचा दवाखाना कुठे, असं विचारत तो डॉक्टर दवाखान्यापाशी गेला. दवाखान्यापाशी गेल्याच्या नंतर डॉक्टरमुळे वर जाण्याचा रस्ता असं तो म्हणू लागला. म्हणजे त्याने ती पाठी वाचली, त्याने खाली पाहिलं आणि वर पाहिलं. अरे डॉक्टरमुळे वर जाण्याचा रस्ता, मग तो काय करा घरी पण नाही गड्या आपण दाखवून देऊ. विठ्ठल विठ्ठल आणि मग तो डॉक्टर तो पेशंट दवाखान्यात गेला. वरती गेल्याच्या नंतर डॉक्टर म्हणले यात बसा, काय झालं काय नाही असं विचारू लागला. तुमचा काय दुखतंय, तुम्हाला काय होतंय, जीभ वर करा, जीभ दाखवा, डोळे उघडा, असं करा तसं करा, टोन उघडा, असं तो डॉक्टर त्या पेशंटला विचारू लागला. विचारत असताना हे सगळं झाल्याच्या नंतर तो डॉक्टर त्या पेशंटला काय म्हणतो की काय झालं तुम्हाला, हे सगळं विचारल्याच्या नंतर मग तुम्ही आतापर्यंत काय प्रॅक्टिस करत होतात की काय, आतापर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत होतात की काय. हे जर मला जमलं असतं तर मीच माझ्या पोराला सांगलं असतं की डोळे उघडा लाव, असं करा लाव, तोंड उघडा लाव, ह्या करा लाव, असं तसं म्हणू लागला. पण डॉक्टर म्हणू लागले अहो बाबा तसं नाही, तुमचं पोट दुखतं का, तुमचं अंग दुखतं का, तुमचं डोकं दुखतं, काय तुम्हाला नेमकं होतं तरी काय. त्यावेळेला तो पेशंट म्हणतो मला काहीच नाही होत, मला फक्त काय होतं माहिती आहे का, मला फक्त कसून असं होतंय. याला आहे का बाबा तुमच्याकडे औषध. तो म्हणू लागला फक्त कसून असं होतंय. मग तो म्हणू लागला की तुमचं कसून असं होतंय म्हणजे डॉक्टरचाही गुडघ्यात मेंदू होता असं वाटतं मला थोडंसं. तो म्हणतो काय करा तुम्ही, काय करा काही माईचा पाला घ्या. आहे का आपल्याकडे झाड, काही माईचा पाल्याचं झाड आहे का, तुम्ही काय करा काही माईचा पाला घ्या. असं सांगल्याच्या नंतर तू म्हणलं परंतु आमचे संत असे नाहीत. आमचे संत कसे आहेत, नव्हे आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले, नभो आम्ही वेद्य अर्थाचे भुकेले, नवो आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले, नभो आम्ही वेद्य अर्थाचे भुकेले, भलते द्यावे पाले भलते द्यावे यासी भलते द्यावे पाले, भलत यासी भलत यासी भलत द्यावे पाले,
भलत यासी भलत यासी ये नभो आम्ही व्यर्थार्थाचे भुकेले भलत द्यावे पाले भलत यासी भलत द्यावे पाले भलत यासी भलत द्यावे पाले भलत यासी नहो आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले भलते द्यावे पाले भलते यासी. तुकोबराय सांगतात या समाजाचा आम्हाला कळाला आणि या समाजाची आम्ही नाडी ओळखली. परंतु ज्ञानोबराय सांगतात की उपायाची नाही वाणी येतं. उपाय अनेक प्रकारचे. एखाद्याने जर म्हटलं म्हैस पाहिजे म्हैस, पण एखादा म्हणतो म्हैस पाहिजे पण बिगर शिंगाची पाहिजे, दूध भरपूर देणारी पाहिजे, चारा न खाणारी पाहिजे. अशी म्हैस भेटेल का आपल्याला? एखादा म्हणतो प्रवास फुकट पाहिजे, अख्खा महाराष्ट्र फिरून येऊ द्या पण बिना तिकिटाचा. आता आलं ते, पहिले नव्हतं. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबराय सांगतात की उपायाची नाही वाणी. तर उपाय अनेक आहेत. प्रामुख्याने 4 उपाय आहेत. एक भक्ती मार्ग, एक ज्ञान मार्ग आणि एक कर्म मार्ग आणि एक योग मार्ग. ज्ञान मार्गाचा अधिकारी कोण आहे? भक्ती मार्गाचा अधिकारी कोण आहे? कर्म मार्गाचा अधिकारी कोण आहे? योग मार्गाचा अधिकारी कोण आहे? ज्ञान मार्गाचा अधिकारी ज्यांनी या जन्मी किंवा पूर्व जन्मी आपल्या अंतकरणातील मल आणि विक्षेप या दोन्ही विषयाची निवृत्ती केली आणि आवरण दोषाकरता जे चतुष्टयुक्त साधन आहे तो ज्ञान मार्गाचा अधिकारी आहे. विठ्ठल. कर्म मार्ग अतिशय दुस्तर आहे आणि योग मार्ग हा कठीण आहे. माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करत असताना सांगतात की म्हणून योगाची या वाटा जे निघाले गा सुबटत या दुःखाची या शेल वाटा भागाली. पाहे पा लोहाचे चेने जे बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणे. ज्ञानोबराय सांगतात की पाहे पा लोहाचे चेने म्हणजे हरभरे जसे असतात म्हणजे लोहाचे चेने जसे लोखंडाचे चेने. जर एखाद्या म्हाताऱ्याला ज्या म्हाताऱ्याच्या तोंडामध्ये एक सुद्धा दात नाही त्या म्हाताऱ्याला जर आपण ते हरभरे खायला दिले लोखंडाचे, त्याचं पोट भरेल का? तो मरेल. ज्ञानोबराय सांगतात की पाहे पा लोहाचे चेने, त्या म्हाताऱ्याचं पोट भरणार नाही. योग मार्ग हा कठीण आहे आणि भक्ती मार्ग हा सोपा आहे. नुसता सोपा नाही तर भक्ति पंथ बहु सोपा भक्ति पंथ बहु सोपा पुण्य नागे व्याप पुण्य नाग व्याप इने जाने की पार इने जाने की पार इने देते बद इने दे अखंड ते
भक्ती पंत बबू सोपा भक्ती पंत बबू सोपा भक्ती पंत बबू सोपा भक्ती पंत बबू सोपा भक्तिपंत बहु सोपा पुण्य नागविया पापा येणे जाणे खेपा येण्याची खंडती. ही भक्ती सुद्धा 9 प्रकारची सांगितले. कीर्तनम श्रवणम पादसेवनम अर्चनम दास्यम सख्य आत्मनिवेदनम वंदनम अशी भक्ती 9 प्रकारची भक्ती सांगितली. एकेका भक्ताने एक एक भक्ती करून आपला उद्धार करून घेतला. कीर्तन भक्ती जर कोणी केली असेल तर ती शुकाचार्य आणि नारद मुनी यांनी केली. श्रवण भक्ती कोणी केली असेल तर ती परीक्षित राजाने केली. एकदा परीक्षित राजाची पूर्ण मिथिला नगरी जळाली. जळाल्याच्या नंतर परीक्षित राजाची आग जी जनक राजाची ती मिथिला नगरी जळाली आणि जळाल्याच्या नंतर ती आग संपूर्ण नगरीला लागली आणि जनक राजा जिथं कथा ऐकत होते त्या ठिकाणी ती आग आली. आग आल्याच्या नंतर सर्व चटया गिट्या जळून लागल्या. जनक राजाचा अर्धा पाय जळाला तरी जनक राजाला काही खबर लागली नव्हती. कारण याला म्हणतात स्मरण भक्ती. विठ्ठल विठ्ठल. पादसेवना भक्ती कोणी केली असेल तर ती लक्ष्मी मातेने केली. पाय लक्ष्मीच्या हाती म्हणून येतो काकुलती पाय. अर्चनम भक्ती कोणी केली असेल तर ती पृथ्वीराजाने केली. दास्य भक्ती कोणी केली असेल तर ती हनुमंतरायाने केली. आत्मनिवेदन भक्ती कोणी केली असेल तर ती बळीराजाने केली. आणि स्मरण भक्ती कोणी केली असेल तर ती भक्त प्रल्हादाने केली. अशा 9 प्रकारच्या भक्त्या एकेकाने भक्ताने करून घेतल्या. आणि या 9 भक्तीमधील सुद्धा एक कीर्तन भक्ती सर्वात सोपी सांगितले. कीर्तन भक्ती सर्वात सोपी सांगितले. कीर्तन भक्ती कोणी केली असेल तर ती शुकाचार्याने केली. शुकाचार्यांच्या कीर्तनात इंद्र पखवाज वाजवण्याकरता होते, गंधर्व गायन करण्याकरता होते, सनकादिक तिथं मंत्राचा जयघोष करण्याकरता होते. या ठिकाणी सुद्धा तसंच आहे. इंद्रासारखे मृदंगाचार्य आहेत, गंधर्वासारखे राग रागिनी गाण्याकरता या ठिकाणी महाराज मंडळी आहे. जनक राजासारखे श्रोते या ठिकाणी, सनकादिकांसारखे गजर करणारे मंडळी या ठिकाणी. खंत मात्र एका गोष्टीचे की सांगणारा शुकाचार्य नाही. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन भक्ती इतकी सोपी सांगितली. कीर्तन भक्तीमध्ये सुद्धा किती प्रकार सांगितले? 4 प्रकार सांगितले. एक नामसन कीर्तन, एक रूप कीर्तन, एक लीला कीर्तन आणि एक गुण कीर्तन. गुण कीर्तन ज्या कीर्तनामध्ये भगवंताच्या गुणाचं वर्णन केलं जातं त्याला गुण कीर्तन म्हणतात. रूप कीर्तन ज्या कीर्तनामध्ये भगवंताच्या रूपाचं वर्णन केलं जातं आणि लीला कीर्तन ज्या कीर्तनामध्ये भगवंताच्या लीलेचं वर्णन केलं जातं आणि नामसन कीर्तन ज्या कीर्तनामध्ये भगवंताच्या नामाचं वर्णन केलं जातं तेच तुकोबऱ्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. नाम संकीर्तन साधन पै सोपे. 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 दिला पापे जलमांतरीचे जळतील पापे. जलमांतरीचे नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतराय. नलगती सायास जावे वनांतरा. जळतील पापे जन्मांतरीचे. तुकोबराय सांगतात की देवाचं जर नाम घेतलं आपण, देवाचं जर भजन केलं तर काय होत असतं की जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मांतरीचे पाप देवाच्या नावाने जळत असतात. सोपे हे साधन लाभ येतो घरा वाचेशी उच्चारा.
रामकृष्ण सोपेवर मामा सांगितले संती, हाती टाळदिंडी घेऊन या नाचो. तुकोबराय सांगतात की आपण देवाचं नाम घेतलं पाहिजे रे. उलट्या नावाचा जप करणारा वाल्या कोळी त्याचा सुद्धा या नामाची ताकद एवढी आहे की उलट्या नावाचा जप करणारा वाल्या कोळी त्याचा सुद्धा देखील उद्धार झाला. तुमचा आमचा का होणार नाही? अरे वाल्या कोळी इतका पापी होता की त्याचे 17 रांजण भरले होते. एक माणूस जर मेला, एक माणूस त्याने पकडलं, त्याला मारून टाकल्याच्या नंतर तो त्याच्याजवळची संपत्ती लुटून घ्यायचा आणि एक मोहरीच्या दाण्या इतका खडा त्या रांजणामध्ये टाकायचा. तो रांजण काही तुमच्या आमच्या घरचा 2 अंड्याचा नव्हता, 3 अंड्याचा नव्हता. तो रांजण इतका मोठा होता की तिच्या 2 बैल मोकळे चाकळे खेळतील एवढा तो रांजण होता. असे त्या वाल्या कोळ्यानं किती रांजण भरले? 17 रांजण भरले. मग एक दिवस नारद महर्षी त्या रस्त्याने जात होते. त्या रस्त्याने जात असताना त्या वाल्या कोळ्याने नारद महर्षींना पकडला आणि म्हणू लागले की ए शेंडीवाल्या बाबा, इकडे ये म्हटल्याच्या नंतर नारद महर्षी घाबरायला लागले की कोण आहे बाबा एवढ्या जंगलामध्ये, घनदाट जंगलामध्ये आपल्याला अडवतोय. म्हणू लागले का रे, काय तुझं नाव? ते म्हणू लागले की माझं नाव नारद महर्षी आहे. म्हणे जे तुझ्याकडे जे काही सोनं नाणं असेल ते मला देऊन टाक. त्यावेळेला नारद महर्षी म्हणतात की माझ्याकडे काहीच नाही, मी तर एक ब्रह्मचारी आहे, माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे फक्त या चिपड्या आणि एक विना आहे आणि देवाचं नामस्मरण आहे, बाकी काहीच नाही. मी फक्त नामस्मरण करतो, जातो, कोणी खायला दिलं तर खातो, माझ्याकडे काहीच नाही. तो म्हणू लागले आहे तुझ्याकडे, तू देत नाही. अरे याच्याकडे तो म्हणू लागले की अरे माझ्याकडे काहीच नाही बाबा, तू बघून घे, माझ्याकडे फक्त एक विना आहे, चिपड्या आहे, बाकी काहीच नाही. तो वाल्या कोळी म्हणू लागला की आहे तुझ्याकडे काहीतरी आहे, तू देत नाही मला, तू लपवतोय. त्या वेळेला नारद महर्षी म्हणतात की तुझं हे पाप जे कोणाकरता केलं, तू एक माणूस मारतो, त्याचं सोनं नाणं तो घरी देत, हे तू एवढं पाप केलं, 17 रांजण तुझे भरले, हे पाप कोण फेडणार? त्या वेळेला तो वाल्या कोळी म्हणतो कोण फेडणार म्हणजे मला बायको आहे, मुलं आहे, आई वडील आहे. त्यावेळेला नारद महर्षी म्हणतात तुझे आई वडील आहेत ना, त्यांना विचार बर का, घरी जा आणि त्यांना विचार की मी जे पाप केलं त्या पापामध्ये तुम्ही वाटेकरी होसाल का? त्या वेळेला तो नारद, तो या वेळेला वाल्मिकी घरी आला. वाल्या कोळी तो घरी आला. घरी आल्याच्या नंतर आपल्या आई वडिलांजवळ गेला. आई वडिलांना विचारू लागला काका आई, मी एवढं पाप केलं, तुम्हाला खायला दिलं, सर्व मी लोक मारतो, त्यांच्याजवळ सोनं नाणं लुटतो आणि तुमचं आपलं घर चालवतो, मी एवढं पाप केलं, या पापामध्ये तुम्ही वाटेकरी होसाल का? त्यावेळेला आई वडील म्हणू लागले की बाळा, तुला आम्ही लहानाचं मोठं केलं, जन्म दिला, आता पिकलं पान कधी गळून पडेल सांगता येत नाही, आम्ही तुझ्या पापामध्ये का रे वाटेकरी होऊ? त्यावेळेला तो आपल्या मुलांजवळ गेला. मुलांना विचारलं लागला की का रे बाळांनो, तुम्हाला मी शिकवलं, सवरलं, आता तुमचं पालन पोषण केलं, तुम्हाला वाढवलं, तुम्हाला टायमावर जेवायला दिलं, टायमावर खायला दिलं, आता मी हे जे पाप केलं, माणूस मारायचो, त्याच्याजवळ सोनं नाणं लुटायचो, या पापामध्ये तुम्ही वाटेकरी होसाल का? त्या वेळेला ते मुलं म्हणू लागले की बाबा, आमचं काय शिक्षण बाकी आहे, आम्ही कसं काय तुमच्या पापामध्ये वाटेकरी होणार? असं का ना की आमचं शिक्षण झाल्याच्या नंतर, आम्ही मोठं झाल्याच्या नंतर आम्ही काय करू, तुमच्या पापामध्ये वाटेकरी होऊन जाऊ. म्हटले काही टेन्शन नाही. मग तो आपल्या कोणाकडे गेला? बायकोकडे गेला. बायकोला विचारू लागला का ग, मी हे पाप केलं, तुला सोनं नाणं पुरवलं, तू या पापामध्ये वाटेकरी होशील का? ती म्हणू लागली अहो, मी तुमच्यावर इतकं प्रेम करते ना, आता हा प्रेम शब्द मधात आला, मी प्रेम करते, कस काय मी तुमच्या पापामध्ये वाटेकरी हो? हे प्रेम इतकं घातक आहे. एकदा मी बस स्टँडवर होतो, आमच्याकडे तिकडे मोताळ्याकडे गेलो, मोताळ्याहून बस स्टँडवर बसलो आणि एस टी लागत नव्हती, कारण तिकडे जळगाव जामोद गाड्या एसट्या कमी आहेत. आणि मग ते नवीन लग्न झालेलं जोडपं म्हणजे इतकं प्रेम ती आले, माझ्या शेजारी बसल्याच्या नंतर ती बाई, तो माणूस तो दादा होता, त्याच्या बायकोकडे असं टक पाहायचा, तिच्या डोळ्यात पाहायचा. त्या वेळेला ती म्हणू लागली का हो, तुम्ही अर्धा तास झाले माझ्या डोळ्यात बघताय, त्या वेळेला तुम्हाला या माझ्या डोळ्यात काय दिसतंय? त्या वेळेला तो म्हणू लागला काय दिसतंय म्हणजे? मला तुझ्या डोळ्यामध्ये सारं जग दिसतंय म्हणला. तो असं म्हणू लागला. मग मी ना म्हटलं का हो दादा,
तुम्हाला तुमच्या बायकोच्या डोळ्यामध्ये जग दिसतं हे मला मान्य आहे, पण तुमच्या डोळ्यामध्ये मला आमची बुलढाणा गाडी कुठपर्यंत आली तेवढं सांगावं. ते म्हणू लागला असं हे प्रेम आहे. माणसं इतकं बायकोचं ऐकतात, इतकं बायकोचं ऐकतात, काय सांगू तुम्हाला. आता एक दृष्टांत सांगतो, गुरुवार यांच्या मुखातून ऐकलेला दृष्टांत आहे. विठ्ठल विठ्ठल. एक माणूस आपल्या बायकोसोबत राहायचा. आई आई होती, त्याचे वडील वारलेले होते. आईने त्याला सांभाळलं, लग्न केल्याच्या नंतर तो आपल्या बायकोसोबत राहू लागला. राहत असताना ती म्हणू लागली, अहो मी तुम्हाला खायला देते टायमावर, तुमचे कपडे लत्ते सर्व घरचं काम मी करते, तुमची आई नुसती बसलेली राहते, तिला काय करा आपण मारून टाकू, असं ती म्हणू लागली. हा म्हटलं बरोबर आहे, चालेल मारून टाकू. म्हटल्याच्या नंतर तो म्हणू लागला, मग माझी आई मेल्याच्या नंतर काय करशील. ते म्हणू लागली, मग माझ्या आईला आणू ना, तिच्या आईला आणू म्हटले. मग त्यांनी प्लॅन केला, तिच्या आईला बोलवलं. तिच्या आईला बोलवल्याच्या नंतर याची आई काय करायची, रोज बाहेर झोपायची. आणि ती त्या बाईची माय आली. माय आल्याच्या नंतर ती म्हणू लागली, तुम्ही काय करा बाहेर झोपा, मी आत झोपते. मग ते ना मस्त थंडीचे दिवस होते, अंगावर ब्लँकेट घेतलं. हे आले, रात्री 12 वाजले. आल्याच्या नंतर यांचा प्लॅन झाला होता की यांना 12 वाजता मारायचंय. आले, भला मोठा दगड घेतला. दगड घेतल्याच्या नंतर ती झोपलेली होती. ती म्हणतो म्हणू लागला, अगं एकदा बघून घे, तुझी आई का माझी आई. ती म्हणू लागली, अहो मला माहित आहे तुमची आई बाहेरच झोपते, काही बघायचं काही टेन्शन नाही, तुम्ही काय करा की दगड टाकून द्या. हा म्हणे, तुला आता लोक इतक्या पुढं आणलं, मै आई तुला काय अशी साधी सुधी नाही बरं का. तू नाही, जर नाही तू बीपी लो झाली तर मै नाव बदलून ठेवजो. त्या वेळेला ती म्हणू लागली, काही होत नाही, टाका तुम्ही दगड. यानं असा दगड घेतला, असा धडाल दिशी तो दगड त्या बाईच्या डोक्यात टाकला. म्हातारीचा आवाज नाही, काहीच नाही. म्हातारी एका दणक्यात गेली. याईनं त्या म्हातारीला पोतळीत बांधलं. पोतळीत बांधल्याच्या नंतर नदीत नेऊन टाकल्याच्या नंतर घरी आले. झोप लागत नव्हती. ती म्हणू लागली, कोणाला माहित नाही होणार आपण मारलं, असं करू तसं करू, लोकांना हे सांगू ते सांगू. मग त्यांच्या घरी काय होत्या, म्हशी होत्या. मग तिनं काय केलं, आता झोप येत नाही ना, मग आपण काय करू, आता आपली आई येले, आपल्या आईला आपण तूप करून देऊ, असं म्हटले. ते तूप चांगलं खाऊ घालू. मग ती रई लावू लागली. रई लावत असताना ती म्हणू लागली, घुसडम घुसडम रावते रई, सासूबाई गेल्या पाण्यात. घुसडम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यात. याला काही झोप येत नव्हती. हा म्हणू लागले, अरे आपण तर हिचं काम केलं आणि आपल्याला झोपू पण देत नाही. हा पठ्ठ्याला हुशार होता. यानं बकेट घेतली, गाईजवळ गेला, गायवर अशी थाप टाकली आणि म्हणू लागला, दुधम दुधम दुभते गाय. तिला म्हणू लागला, ऐक, लक्ष दे इकडं, दुधम दुधम दुभते गाय, वाहून गेली तोही माय, घरात झोपेलाय पठ्ठ्याची माय, पटत नशील तर जाऊन पाय. ती घरात गेल्याच्या नंतर ती म्हणे, ओ माय व नाकच मी ना तुम्हाला सांगलं, ती अशी म्हणू लागली. आणि याची आई घरात झोपेल होती, तिची माय याईनं मारून टाकली. असे लोक बायकोचं ऐकतात. मग तो वाल्या कोळी म्हणू लागला, बरं ठीक आहे, जाऊ दे, मी तुझं ऐकतो, तू काही माझ्या पापामध्ये वाटेकरी होणार नाही. मग तो वाल्या कोळी गेला, नारद महर्षीच्या चरणावर दंडवत घातला. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. त्यांनी महर्षी वाल्मिकीने त्या नारद महर्षीच्या चरणावर दंडवत घातला आणि म्हणू लागला की, देवा नारद महर्षी माझं चुकलं, मला काहीतरी मार्ग सांगा. त्यावेळेला नारद महर्षीने त्याला रामकृष्ण राम राम म्हणायचं सांगितलं. हा वाल्या कोळी इतका पापी होता की याला राम राम सुद्धा म्हणता येईना. हा मरा मरा म्हणायचा, मरा असा म्हणायचा. नंतर त्याच्या तोंडातून राम राम निघायला लागलं. तो त्या झाडाखाली बसला. झाडाखाली बसल्याच्या नंतर कित्येक वर्ष निघून गेल्याच्या नंतर नारद महर्षी पुन्हा त्या रस्त्याने त्या रस्त्याने जाण्याचा योग आला. योग आल्याच्या नंतर नारद महर्षीचं भजन चालू होतं. श्रीराम जय राम जय जय राम, त्यांचं असं भजन चालू होतं. भजन चालू असताना त्यांनी बघितलं, अरे इथं तर राम राम नावाचा आवाज येतोय, आपल्याला कोणी दिसत नाही. त्यांनी वर बघितलं, बाजूला बघितलं, पाठीमागे बघितलं, पण कोणी दिसत नाही. मग हा आवाज कुठून येतोय त्यांनी बघितलं, एका वारुळातून तो आवाज येतोय. त्यांनी ते वारुळ फोडलं, तिच्यातून महर्षी वाल्मिकी निघले
असा उलट्या नामाचा जप करणारा वाल्या कोळी त्याचा देखील सुद्धा उद्धार झाला. ही ताकद भगवंताच्या नामामध्ये. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण देवाचं भजन केलं पाहिजे. एक वेळेचा प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्ण अंगणामध्ये खेळत होते. अंगणामध्ये खेळत असताना यशोदा माता आली आणि भगवान श्रीकृष्णाकडे टक लावून बघत होती. त्यावेळेला श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने बघितलं, का गाई, मी केव्हाच बघतोय, तू माझ्याकडे केव्हाची बघते, काय झालं तुला माझ्याकडे बघायला? त्यावेळेला यशोदा माता म्हणते की अरे कृष्णा, तू जेव्हा लहान होता त्या गर्गाचार्याने सांगितलं की यशोदे, तुझ्या पोटी जगाचा मालक, तुझ्या पोटी जगाचा मालक, जगाचा राजा तुझ्या पोटी, ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण तुझ्या पोटी जन्माला येणार आहे, तुझ्या पोटी जन्माला येणार आहे असं सांगितल्याच्या नंतर म्हणून मी तुझ्याकडे टक पाहते. मग कागाई, मला जर बघायचं असलं तर मला काय व्हावं लागेल? त्यावेळेला यशोदा माता म्हणते, तुला यशोदा व्हावं लागेल आणि मला कृष्ण व्हावं लागेल. जसं एका मुलाचा आनंद त्याच्या आईला पाण्यात जितका आनंद असतो, तसा आनंद मुलाला आईकडे बघण्याचा आनंद नसतो. विठ्ठल विठ्ठल. कुस्तीमध्ये काय मस्ती हे पैलवानाला कुस्तीमध्ये काय मस्ती हे भक्ताला विचारून चालणार नाही, आणि भक्तीमध्ये काय मस्ती आहे पैलवानाला विचारून चालणार नाही. तसं नामामध्ये काय मस्ती आहे, नामामध्ये काय ताकद आहे ही कोणाला विचारून चालणार नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकडे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याच्यासाठी. विठ्ठल विठ्ठल. अहो तुकोबर आहे, तुम्ही तर सांगता जळतील पापे जन्मांतरीचे. मग हे नामचिंतन करण्याकरता कुठं वनात जावं लागेल का, कुठं जंगलात जावं लागेल का? त्यावेळेला तुकोबारा म्हणतात, तू कुठं जायची गरज नाही, तुम्ही जिथं असाल तिथं ते नामस्मरण करता येईल. तेच तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणास. नलगती ए सायस जावे वनांतरा, नलगती सायस जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. हो.